किल्ले दातेगड या गडाला सुंदरगड असेही म्हणतात. साताऱ्यातील पाटणजवळ असलेल्या या किल्ल्यावर कातळात कोरलेली तलवारीच्या आकारचे वीर हे गडाचे खास आकर्षण आहे व गडावर गणेश व मारुतीची कातळात कोरलेली भव्य मूर्ती आहे. हे सर्व आणि बऱ्याच गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता पावसाळा सुरू झालाय. मागल्या वेळेला आपण नाणेमाची हा वॉटरफॉल आपण पाहायला गेलो होतो. त्यानंतर मित्रांनो आज आपण जायचंय पाटण तालुक्यात, जो की दातेगड पाहिला, त्याला सुंदरगड असेही म्हणतात. मित्रांनो, गडावरती मित्रांनो कातळात कोरलेली तलवारीची आकारची विहीर आहे, ती सुद्धा मित्रांनो खूप फेमस आहे. गडावरती जे काय आहे ते तुम्हाला मी सर्व काही शेअर करणार आहे आणि आपला मॉन्सून मधला दुसरा ब्लॉग असणार आहे. तर मित्रांनो खूप अशी मजा करायची आहे. तर चला मित्रांनो दातेगडच्या दिशेने जाऊया. तर हा गड साताऱ्यातील पाटणजवळ असून कराडमधून 40 किलोमीटर आणि साताऱ्यामधून 55 किलोमीटर इतका आहे. दातेगडला जाताना तुम्हाला सुंदर रोड, वेगवेगळी गावं व जिकडे तिकडे हिरवळ पाहायला भेटेल. तर मित्रांनो, आता आपण दातेगड जाताना या घाटामध्ये इथून दातेगड अजून 3 ते 4 किलोमीटर इतका आहे. आणि मित्रांनो जाताना एवढा खराब रोड आहे की दरड कोसळले आणि असा सगळा ऑफ रोड आहे, सगळा एकदम घाट आहे आणि खाला असं हे सुंदर पाटण आणि निसर्गाचा आनंद घेत आम्ही पोहोचतो टोळेवाडी या गावामध्ये. या गावातून वर आल्यावर आपल्याला पाहायला भेटतो किल्ले दातेगड. तर मित्रांनो फायनली आपण दातेगडच्या पायथ्याशी पोहोचलोय. मित्रांनो, गावामधून वर आल्यावरती इथं सुंदरगड पार्किंग असं लिहिलंय. इथं ऑलमोस्ट गाड्या सुद्धा पार्किंग झाल्यात माझ्या मागं आणि आपल्या मागं दातेगड आहे असा. इथून मित्रांनो अशी आतमध्ये वाट आहे. कम्प्लीट 20 ते 25 मिनिटांची चढ आहे गडावरती जाण्यासाठी. तर अशा प्रकारे मित्रांनो हा आता व्ह्यू आहे पावसाळ्यामध्ये. तर चला सुरुवात करूयात आपण ट्रॅकिंगला. मस्त असं मित्रांनो वातावरण आहे, मस्त वाटायला लागलेत आल्यावरती. आणि माझ्यासोबत मी आणलोय ह्या टाइमला ओमला आणि प्रणवला घेऊन, कारण की त्या लोकांना कुठे जायला भेटत नाही. तर मी ह्या लोकांना घेऊन आलो या टाइमला. सूरज हे लोक नाही आलेत. तर अशा प्रकारे मित्रांनो हे हॉटेल आहे बघा. इथं लिहिलंय, तुम्हाला दाखवतो. हे बघा इथं लिहिलंय सुंदरगड पार्क. हे अशा प्रकारे इथं गाड्या सुद्धा अशा पार्किंग केलेल्या आहेत. आणि हा मित्रांनो गावामधून वरती रोड येतो. हे असं हॉटेल आहे आणि इथून ह्या रोडवरून आपल्याला ट्रॅकला सुरुवात करायची आहे, जो की हा दातेगड आहे बघा समोर. तर चला मित्रांनो जाऊयात. इथं अशी आपली गाडी पार्किंग करायची आहे बघा. इथं आपली गाडी पार्क केली. आपल्या आधी लोक वरती गेलेत गडावरती. हा असा दातेगड आहे बघा. आणि माझ्यासोबत ह्या वेळेला मी घेऊन आलोय प्रणवला आणि इकडं ओम आहे. चला इथून मित्रांनो असा ट्रॅक सुरू होतो, पटापट जाऊयात. तर आता आपण ट्रॅक चालू केलाय. हे बघा अशा प्रकारे असा रोड आहे. मित्रांनो 2 व्हीलर गाडी इथून जाऊ शकते, पण आता पावसाळ्यामुळे चिखल आहे बघा. रोडच आहे एक प्रकारे, 2 व्हीलर आरामात वरती जाऊ शकते. अशा प्रकारे हे सगळं आहे. मस्त वाटतं मित्रांनो पावसाळ्यामध्ये गड किल्ले बघायला. सगळीकडे हिरवळ हिरवळ बघा. तर मित्रांनो आता आपण 10 ते 15 मिनिटं वर चढाई करून वरती आलोय. आणि जाताना असं ही वाट आहे बघा. साईडून झाडे अशी मजबूत आणि अशी पायवाट गेली बघा. इथून अशी झाडे बघा एकदम घनदाट, मस्त वाटते. पायवाटेने मित्रांनो पुढे आल्यावरती बघा एकदम असा खडा चढ आहे गडावर जाण्यासाठी. अशी एकदम चढाई एकदम. इथून असा व्ह्यू दिसतोय बघा. सगळीकडे हिरवळ पाहायला भेटते आपल्याला या दिवसामध्ये पावसाळ्यामध्ये. हे बघा अशा प्रकारे हे बघा कसं दिसतंय. तर मित्रांनो फायनली आपण गडावरती पोहोचलोय. कम्प्लीट 10 ते 15 मिनिट चाललो असो. खाली गाडी आपण पार्क केली आणि 10-15 मिनिटांमध्ये आपण वर आलो. एकदम छोटाच मित्रांनो गड आहे. गडावरती जे काय तुम्हाला मी सर्व काय शेअर करतो. हे बघा मस्त मित्रांनो वेदर आहे एकदम. पाऊस नाही, ढग आहे, एकदम वारा आहे, मस्त वाटतंय. जाताना मित्रांनो एका कोपऱ्यामध्ये आपल्याला अशी गुहा पाहायला भेटते. छोटासा रॉक आहे, रॉक मध्ये अशी जागा आहे बघा. हे तटबंदी आहे मित्रांनो. तटबंदीच्या मध्ये हा असा गॅप आहे, अशी मोकळी जागा आहे बघा ही. चला जाऊयात, मस्त वाटतंय. हिरवगार आहे तिकडे.
गडावरती येताना खूप जागा आहे बघा, तटबंदीच्या खाली मोठी जागा आहे इथं मागे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मित्रांनो वारा आहे ना, आल्यापासून वारा आहे बघा. ह्या पायवाट्यावर पुढे आल्यावरती मित्रांनो इथं खाली गणपतीची मूर्ती आणि हनुमानाची मूर्ती आहे, जे की कातळा दगडामध्ये कोरली आहे. तुम्हाला खाली जाऊन दाखवतो चला. ह्या पायवाट्याने मित्रांनो पुढे आल्यावरती बघा इथं अशी ही जागा आहे मोकळी, त्यात पाणी साचलंय. हे बघा तुम्हाला अजून जाऊन दाखवतो. अशा प्रकारे आणि खाली गणपतीची मूर्ती आणि या समोरच हनुमानाची मूर्ती आहे. इथं आता फक्त थोडे व्हिडिओ काढायला लागले तर आम्ही वरती थांबलो इथं. अशा प्रकारे मित्रांनो हे सर्व आहे बघा. पुढे या सुरुवातीला पायऱ्यातून खाली आल्यावर गडाचे राखणदार गणपती बाप्पा व हनुमंताची काळ्या कातळात कोरलेली भव्य मूर्ती पाहायला भेटते. गणपती बाप्पांची मूर्ती 6 फूट उंचीची असून मूर्तीचे कान जास्वंदीच्या पाकळीसारखे कोरलेले आहेत व उजव्या हाताला हनुमंताची मूर्ती 10 फूट उंचीची आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे ही बघा कातळा दगडामध्ये कोरलेली ही मारुतीची मूर्ती आहे आणि त्याच्या बाजूला मित्रांनो ही गणपतीची मूर्ती आहे. आता मित्रांनो कातळा दगडामध्ये कोरलेली आहे. हा एक दगड आहे मित्रांनो, हा दगड कोरून त्याच्यामध्ये ही मूर्ती कोरलेली आहे. पावसाच्या दिवसामध्ये मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात इथं पाऊस असतो. ही वाट मित्रांनो भरपूर व्हिडिओ मध्ये मी बघितले गडाच्या वरती येण्यासाठी. आणि इथून वर आल्यावरती ही मारुती रायाची मूर्ती आहे बघा समोर. आम्ही जिथून आलो मित्रांनो तिथून मित्रांनो 15 ते 20 मिनिटं लागतात गडावरती येण्यासाठी. ही वाट वेगळी आहे, ही वाट मी भरपूर व्हिडिओ मध्ये बघितले. आणि इथून आल्यावरती समोर मारुतीची मूर्ती आहे बघा. इथं समोर पण अशी मोकळी जागा आहे, देवडे त्या छोट्या छोट्या ते खोदून बनवले मित्रांनो. आणि आल्यापासून गडावरती एवढं वाराने मित्रांनो पावसामध्ये बघा माझं जॅकेट पूर्ण असं वारं मला ढकलते. आणि हे सर्व आहे ना असं खोदून बनवलंय दगडामध्ये. मारुतीची मूर्ती आहे इकडं, गणपतीरायाची मूर्ती आहे. हे बघा हे असं खोदून बनवलंय मित्रांनो दगडामध्ये. ह्या छोटे छोटे तेवढे इथं आता पाणी साचलंय. इथं पण आहे, इथं पण आहे बघा. हे बघा देवड्या त्या खोदून बनवलंय. तर चला मित्रांनो दर्शन घेऊयात आणि आपण पुढे जाऊयात. तर मित्रांनो दातेगडाचे क्षेत्रफळ 2 एकर इतके असून गडाच्या पश्चिम बाजूस बगड प्रवेशद्वार आहे. हा दरवाजा 1967च्या प्रलयकारी कोयनेच्या भूकंपात कोसळल्याचे समजते व इथे येण्यासाठी पश्चिम तटाजवळील कातळात खोदलेल्या 30 पायऱ्या आहेत. तर मित्रांनो ह्या पायवाटेने खाली आल्यावरती ना इथं मित्रांनो 2 गुहा आहेत बघा. हे अशा प्रकारे आहेत. तुम्ही बऱ्याच व्हिडिओ मध्ये बघितले असतील. आत गेलो असतो पण पाऊस असल्यामुळे नको, कारण की काही पण असू शकतात मध्ये साप किंवा किडे. तर आपण ही रिस्क नाही घेणार आहे. मला फक्त दाखवलं. अशा प्रकारे इथं ही गुहा आहे बघा. अतिशय मित्रांनो सुंदर ठिकाण आहे. चला आता वरती जाऊयात आपण. तर चला मित्रांनो ह्या वाटेला आपण परत आता वरती जाऊयात, कारण की वरती आपल्याला ती विहीर सुद्धा पाहायची आहे जी की तलावारीच्या आकाराची आहे. सगळं मित्रांनो धुकं आहे बघा. हे बघा मित्रांनो सगळं धुकं आहे. हा सर्व परिसर पाहून पायऱ्यातून वर आल्यावर आपल्याला पाहायला भेटते 30 मीटर खोल असलेली काळ्या कातळा दगडात खोदलेली लांब तलवारीच्या आकाराची विहीर. ही विशिष्ट पूर्ण विहीर हे दातेगडाचे मुख्य आकर्षण आहे. तर मित्रांनो ह्या पायवाटेने पुढे आल्यावरती मित्रांनो इथं बघा ही तलवारीच्या आकाराची विहीर आहे, जे की ड्रोन असं तर तुम्हाला दाखवलं असतं. सेम मित्रांनो तलवारीचा आकार कसा असतो मित्रांनो ही विहीर आहे. ह्याच्या खाली महादेवाचं मंदिर आहे. आणि पावसाळ्यामध्ये मित्रांनो उन्हाळ्यामध्ये सगळं इथं पाणी असतं. मला मी खाली घेऊन जातो. चला हळूहळू जा. तर मित्रांनो इथं आल्यावरती तुम्हाला 2 प्रकारच्या पायऱ्या पाहायला भेटतील. ह्या पायऱ्या मोठ्या आहेत आणि ह्याच्या बाजूलाच मित्रांनो या छोट्या पायऱ्या आहेत बघा. एकदम छोटे छोटे अशा पायऱ्या आहेत. ह्याच्या बलीकडेच ह्या अशा मोठ्या पायऱ्या आहेत बघा. आणि ह्याच्या खाली आहे ही अशी विहीर. पावसाळ्यामध्ये मित्रांनो हा रस्ता एकदम पिसळून होऊन जातो, एकदम घसरडा होतो, कारण की सगळ्या शेवळ्या आलेत. हे बघा सगळ्या शेवळ्या आहेत, त्यामुळे सगळा रस्ता घसरड होतो. आणि इकडे जरा चिखलच झालाय, त्यामुळे तुम्ही येताना जरा जपून या. जाचीला सरळ विहिरीत. काय माहित नाही कशी विहीर आहे, काय कोणी बघलेलं आहे काय माहित. नोनू कसं वाटतंय तुला? तुला कसं वाटतंय?
यांना थंडी वाजायला लागली कारण की सकाळपासून दुःख आणि पाऊस चालू आहे. इथे गुवा आहे खाली, इथे गुवा आहे खाली. हे बघा मित्रांनो, इथं 2 पायऱ्या अशा प्रकारच्या, इकडे मोठ्या इकडे छोट्या. ही पायरी सरळ खाली गेली. पावसाळ्यामध्ये मित्रांनो फुल विहीर भरली बघा. कसं वाटतंय बघा. मस्त झाडं उगवलीत साईडला. बघताना पण एकदम डेंजर वाटतं. आणि याच्या साईडला आहे ही महादेवाची गुफा. इथं समोर नंदी आहेत. खाली आल्यावर डाव्या बाजूला हे खडकात खोदलेले महादेवाचे मंदिर आहे. या छोट्या मंदिरात शिवलिंग व नक्षीदार नंदी आहेत. तर मित्रांनो, आत आल्यावर तुम्ही बघू शकतात ही महादेवाची अशी पिंड आहे. सगळा चिक्क झाला मित्रांनो इथं. हे बघा, इथं देवळ्या सुद्धा अशा पंत्या ह्या ठेवल्यात सगळ्या अशा. इथे एक छोटी महादेवाची मूर्ती आहे. आणि सगळा मित्रांनो काताळ खडक दगड आहे बघा. सगळा दगड आहे मित्रांनो, सगळा काताळ खडक दगड. मित्रांनो ह्यामध्ये ही सगळं हे गोंधलंय. हे बघा कसं आहे मित्रांनो. ही गुहा एक प्रकारची आतमध्ये आहे ना जागा आहे. हे बघा. आणि इकडं आपली महादेवाची पिंड. बाहेर नंदी महाराज आपले. या पलीकडं ही तलवारीच्या आकाराची विहीर. सुंदर मित्रांनो. तर मित्रांनो, खाली आल्यावरती आपल्याला ड्रोन तर नाही, पण तुम्हाला ना ही विहीर कशी दिसते खालून ते तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, सेम मित्रांनो तलवारीच्या आकाराची विहीर आहे. हे बघा, खालून दिसते सेम तलवारीच्या आकाराची विहीर आहे. हे बघा, सेम तलवार आहे. ड्रोन असं तर तुम्हाला वरून दाखवली असते आकाशातून, पण आता मी तुम्हाला खालून दाखवतो. हे बघा, सेम मित्रांनो तलवार आहे. बघा. आणि या समोरच आहे हे महादेवाचं मंदिर. हे बघा, महादेवाची पिंड आहे आतमध्ये. बाहेर नंदी महाराज आहेत आपले. आणि आतमध्ये ही पिंड आहे. आतमध्ये झेंडा सुद्धा आहे. तर चला मित्रांनो, इथून आता सगळं आपण जाऊयात दुसरं पॉईंट बघायला. विहीर पाहून वर आल्यावर गडाच्या उत्तर बाजूला गेल्यावर काळ्या कातळ दगडात 8 ते 10 फूट खोदलेले चौकोन दिसतात. व उत्तर बाजूची तटबंदी मात्र अजूनही चांगल्या अवस्थेत आहे. दातेगडचा इतिहास. 15व्या शतकात दातेगड हा शिर्क्यांच्या ताब्यात होता. मालिक कुतुजारने शिर्क्यांचा पराभव करून हा किल्ला बहामनी राज्यात सामील केला. बहामनी राज्याचे तुकडे झाल्यावर हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात गेला. 1572 मध्ये पाटणकरांना या किल्ल्याची देशमुखी मिळाली होती. अफजल खानच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतला व त्यांनी गडाची जबाबदारी साळुंके नावाच्या सरदारावर टाकली होती. पाटण परिसरात वास्तव्यास असल्यामुळे हे घराणे पाटणकर या नावाने ओळखले जाऊ लागले व छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा गड नंतर मुघलांकडे गेला. इसवी सन 1689 मध्ये मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला. त्यावेळी संताजी आणि पाटणकरांनी गाजवलेल्या पराक्रमासाठी राजाराम महाराजांनी त्यांनी पाटणमाळातील 34 गावे इनामात दिली होती. इसवी सन 1785 मध्ये पेशवे आणि तुळाजी आग्रे यांच्या वादात अंग्रेजांनी दातेगडाला वेढा घातला, पण हा किल्ला त्यांना जिंकून घेता आला नाही. विशेष सांगायची बाब म्हणजे ज्यांनी तिन्ही छत्रपतींचा काळ पाहिलेला आहे असे रामचंद्र अमात्म बावेडकर यांचे या गडावर 3 महिने वास्तव्यास होते. दातेगडात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुंदरगड असेही नाव होते. दातेगडावरील खडकात खोदलेली विहीर व टाकी यावरून हा किल्ला शिवपूर्व काळातला असल्याचे स्पष्ट होते व गडावर शिवाजी महाराज स्थापित कचेरी व कायमची शिबंदी होती. या शिबंदीकरिता गडाशेजारच्या गावातील जमिनी नेमून देण्यात आल्या होत्या. पुढे हा किल्ला काही काळ मोगलांच्या अधिपत्याखाली होता. मे 1818 मध्ये कॅप्टन ग्रीड यांनी हा किल्ला न लढताच जिंकला. मित्रांनो, पुढे आल्यावरती पाण्याची टाक्या कशा असतात पहिले तसं आहे, पण नक्की सांगू शकत नक्की काय आहे. हे बघा, इथं पण तेच आहे, पाण्याची टाक्या असलेले. आणि थोडी जात औषधी बाकी आहेत. समोर पण तेच आहे बघा. ही तटबंदी आहे मित्रांनो पडलेली. हे बघा, तटबंदी पडली, नॉर्मल चांगले नॉर्मल पडले. ही आता आपण पाहिलेली विहीर तलावारीच्या आकारची. तिकडे पण काय तर नॉर्मल टाका आहे, तो आपण मागाशी दरवाजा आलेला तो. तर एवढाच मित्रांनो किल्ला आहे, छोटाच मित्रांनो किल्ला आहे, पण एकदम सुंदर किल्ला आहे. अजून बघा काय काय पाण्यासारखं. ही मित्रांनो तटबंदी आहे बघा तगडाची. काही ठिकाणी चांगले आहे, काही ठिकाणी पडले. अशा प्रकारे इथं पायऱ्या होत्या उतरण्यासाठी खाली. हे बघा अशा प्रकारे. इथं काही लोक पोहायला लागलेत, काही पोहर आहेत आपल्याकडलीच. अशा प्रकारे या दुष्यू. अशा प्रकारे मित्रांनो सुंदर असा किल्ला आहे. हे बघा मित्रांनो, संपूर्ण मित्रांनो तटबंद आहे. ढासाळ्या झाले कारण की इथं मध्ये ही अशी चर पडली आणि पाणी झिरपते, त्यामुळे हे कधी ना कधी तर पडणारच आहे. हे बघा, खूप मित्रांनो पूर्वीचा किल्ला आहे जुळणा. आणि तो रस्ता जो आपण मग तिथं गाडी लावली बघा, आपली गाडी तिथे पार्क केली आपण. आणि या किल्ला ट्रॅक्टर आपण आलोय वरती.
हा मित्रांनो एवढाच किल्ला आहे, सुंदर किल्ला आहे, सर्व आहे बघा एकदम मस्त. तर मित्रांनो तुम्ही गडावरती धुकं बघू शकतात की धुकं आहे, सगळं आता धुकंच झालंय अशा प्रकारे. थंडी वाजते का रे नो, चला. तर मित्रांनो आता आपण परत पोहोचलो दातेगडाच्या पायथ्याशी, याला सुंदरगड असं हे बोलतोय मित्रांनो. अतिशय सुंदर किल्ला आहे मित्रांनो, पावसाळ्यामध्ये पाण्यासारखा. किल्ल्यावरती तलवारीच्या आकारची विहीर आहे, पाण्याच्या टाकी आहे, 2 मूर्ती आहेत, हनुमंतरायाची आणि गणपती बाप्पांची. मित्रांनो तुम्ही जर कराड किंवा पाटण भागातला असाल तर ह्या किल्ल्याला नक्की विजिट करा. पावसाळ्यामध्ये मित्रांनो अतिशय सुंदर किल्ला दिसतो. आणि तुम्हाला हा किल्ला कसा वाटला हे माझ्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तर भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.